बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखिले एबी. Chapter number 7th is the probability distribution and the half part we have discussed. अर्धा पार्ट कोणता पाहिला बेटा आपण? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन अँड क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन. हे दोन फंक्शन्स पाहिले होते आपण फॉर डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. ठीक आहे ना? डिस्क्रीट मीन्स व्हॉट? काउंटेबली फायनाईट किंवा काउंटेबली इनफायनाईट. यांच्यासाठी प्रोबॅबिलिटीचं डिस्ट्रीब्युशन पाहिलं. डिस्ट्रीब्यूट करायची प्रोबॅबिलिटी. सो प्रोबॅबिलिटी मास फंक्शन वॉज असोसिएटेड आणि त्याचं क्युम्युलेटिव्ह. ह्या दोन गोष्टी वी हॅव डिस्कस्ड. एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. च्या बेसिस वरती वी हॅव अन एक्सरसाइज 7.1 मधला फर्स्ट क्वेश्चन बेटा. लेट एक्स रिप्रेझेंट डिफरन्स between number of the heads and number of tails obtained when a coin is tossed 6 times. एक्सपेरिमेंट काय केला बेटा? कॉइन इज टॉस्ड 6 टाइम्स. एक कॉइन 6 वेळा टॉस केलं. आता काय म्हणतायत की व्हॉट आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय असतील? ठीक आहे ना? हा जो एक्स आहे तो रिप्रेझेंट करतो बेटा मोठा एक्स. मोठा एक्स फॉर रॅन्डम व्हेरिएबल यु नो. ठीक आहे ना? त्याची रेंज सेट काय असेल, तो व्हॅल्यूज काय घेईल? बघ आता कॉइन 6 वेळा टॉस केलंय आणि जो एक्स आहे रिप्रेझेंट डिफरन्स बिटवीन. हा जो एक्स आहे ना इज ऍक्च्युअली डिफरन्स बिटवीन. कोणामधला डिफरन्स आहे? नंबर ऑफ द हेड्स अँड नंबर ऑफ द टेल्स. हेड आणि टेल मधला फरक दाखवतोय बेटा. कॉइन जर का 6 वेळा टॉस केलं तर जी सॅम्पल स्पेस असेल बर का, त्यामध्ये नंबर ऑफ हेड्स आणि टेल्स फक्त आपण लिहू तर होणार काय? एकदा हेड आणि एकदा टेल असं बोलू आपण. एक असा पण चान्स आहे बेटा 0 हेड. समजा 0 हेड, मग उरले किती? 6 टेल्स असं म्हणू. 0 हेड आणि 6 टेल्स नाही का, हा एक चान्स. किंवा एक हेड आहे बर का आणि 5 टेल्स, हा पण एक ऑप्शन आहे. 0 हेड अँड रिमेनिंग 5 टेल्स. असं पण होऊ शकते का ठिकाणी की 2 हेड आहेत कुठेतरी आणि 4 टेल्स आहेत, उरलेले 4 टेल्स आहेत. कुठेही असू द्या, आपल्याला त्याशी घेणं देणं नाही. बट दिस कॅन हॅपन. अच्छा बेटा, दिस कॅन ऑल्सो हॅपन की 3 हेड पडलेत कुठेतरी आणि उरलेले 3 टेल्स आहेत. असं पण होऊ शकतं की 4 हेड पडलेत कोणत्या पण ठिकाणी आणि 2 टेल्स. नेक्स्ट ऑप्शन इज की बेटा 5 हेड्स, आता एकच टेल कुठेतरी असेल. लास्ट ऑप्शन विल बी 6 हेड्स, 6च्या 6 हेड पडले, मग टेल पडणारच नाही. सो बच्चा, दीज आर द पॉसिबिलिटीज. याच्या पलीकडे काही होणार नाही. मग आता हा जो एक्स आहे ना तो डिफरन्स आहे नंबर ऑफ द हेड्स अँड नंबर ऑफ द टेल्स. मग आपला जो एक्स आहे ना काय व्हॅल्यूज घेईल? हेड आणि टेल यांच्या नंबरची वजाबाकी. 0तनं 6 गेले, कॅन बी -6. 1तनं 5 गेला, -4. 2तून 4 गेले, -2. 3तनं 3 गेला, इट कॅन बी 0. 4तनं 2 गेले, 2. 5तून 1 गेला, 4. 6 मधून 0 गेला, 6. सो बेटा एक्स काय व्हॅल्यूज घेऊ शकतो? -6, -4, -2, 0, 2, 4, 6. गेटिंग? घ्या स्क्रीनशॉट. बेटा सेकंड क्वेश्चन इज an urn contains 5 red and 2 black balls. एक थैली आहे बेटा जिच्यामध्ये 5 रेड आणि 2 ब्लॅक बॉल्स आहे. 2 balls are drawn at random. रॅन्डमली 2 बॉल्स बाहेर काढायचे. 2 balls are drawn at random. रॅन्डमली 2 बॉल बाहेर काढायचे. एक्स डिनोट्स नंबर ऑफ द ब्लॅक बॉल्स ड्रॉन. एक्स काय बेटा? नंबर ऑफ द ब्लॅक बॉल्स ड्रॉन. काय एक्स? इट इज द नंबर ऑफ द ब्लॅक बॉल्स ड्रॉन. ठीक आहे ना? हा आपला एक्स आहे. ब्लॅक बॉल्स काढलेत, तो एक्स आहे. व्हॉट आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स? तर बेटा मला सांग, एका अर्न मध्ये अन अर्न कंटेन्स 5 रेड आणि 2 ब्लॅक बॉल्स. ऍग्री? मग आता इथं असं म्हणू आपण, ह्या थैलीमध्ये 5 रेड आणि 2 ब्लॅक असे बॉल्स आहेत त्या थैलीमध्ये. ठीक आहे ना? मग आता 2 बॉल रॅन्डमली काढायचे आणि तो जो एक्स आहे हा सांगतोय की ब्लॅक बॉल्स काढ. एक्स इज असोसिएटेड फॉर ब्लॅक बॉल्स ओनली. ठीक आहे ना? आता जे 2 बॉल काढायचे तर ते 2 बॉल रेड पण असू शकतात
मग बेटा 2 रेड चा अर्थ काय? 0 ब्लॅक. समजा दोन्हीचे दोन्ही रेड निघले, हा एक ऑप्शन आहे. अच्छा, दुसरा ऑप्शन काय असू शकतो बेटा? समजा एक रेड काढला आणि एक ब्लॅक काढला रॅन्डमली, आपल्या हाताला एक रेड लागला आणि एक ब्लॅक लागला, असं होऊ शकतं. किंवा दोन्हीच्या दोन्ही समजा ब्लॅक बॉल्स निघाले, तर रेड 0 असेल, हे असं काहीतरी होईल. याच्या पलीकडे तर काही होणारच नाही, कारण रॅन्डमली काढायचीच 2. आता जो एक्स आहे ना, इज असोसिएटेड फॉर ब्लॅक ओनली, नंबर ऑफ द ब्लॅक बॉल्स ड्रॉन. सो ब्लॅक निघणार, निघून निघून किती? हे बघ ना, 0 ब्लॅक, 1 ब्लॅक आणि 2 ब्लॅक, राईट? सो तो जो एक्स आहे त्याचा रेंज सेट किंवा व्हॅल्यूज काय असतील? 0 किंवा 1 किंवा 2. झालं आन्सर. एक्स कॅन टेक these व्हॅल्यूज. या स्क्रीनशॉट. Beta, question number 3 is state which of the following are not probability mass function of random variable. Justify your answer. Okay, for the discrete random variable we have studied beta probability mass function PMF. दिलेलं फंक्शन PMF आहे असं कधी बोलायचं बेटा? आय हॅव टॉट यू की PMF two conditions must be satisfied. बच्चा फर्स्ट कंडिशन इज की एव्हरी प्रोबॅबिलिटी, सफिक्स आय कशासाठी लावला आहे? फॉर 1 2 3 4 आहे की नाही? एव्हरी प्रोबॅबिलिटी इज आयदर ग्रेट 0 और ग्रेटर दॅन 0. ठीक आहे ना? 0 और पॉझिटिव्ह. देन सेकंड थिंग, sum of the probabilities is 1, right? So sum of all the probabilities, suffix I, is 1, where I goes from 1 to n. ठीक आहे ना? प्रोबॅबिलिटी 0 किंवा त्यापेक्षा मोठी, ती निगेटिव्ह नसावी, आणि सम ऑफ ऑल द प्रोबॅबिलिटीज मस्ट बी 1. बच्चा, दिस इज द डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. ठीक आहे, चलो मग आता आहे का नाही आपण बघू. नंबर फर्स्ट, एक्स टेक्स व्हॅल्यू 0 1 आणि 2, रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी 0 साठी ही, 1 साठी ही आणि 2 साठी ही. तर पहिली गोष्ट म्हणजे प्रोबॅबिलिटी 0 किंवा त्यापेक्षा मोठी आहे का? येस, एक कंडिशन सॅटिस्फाय झाली. दुसरी म्हणजे ह्या सगळ्यांची तिघांची तिन्ही प्रोबॅबिलिटीची बेरीज 1 आहे का? तर 0.4 प्लस 0.4 प्लस 0.2 विल बी 1. येस. सो हे PMF आहे का? येस, हे PMF आहे. चला इथे एक्स टेक्स व्हॅल्यू 0 1 2 3 4, हे PMF आहे का नाही? प्रोबॅबिलिटीज 0 किंवा पॉझिटिव्ह पाहिजे. ठीक 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 ठीक. इथं निगेटिव्ह सापडली. नो. आर यू गेटिंग? बिकॉज प्रोबॅबिलिटी कॅनॉट बी निगेटिव्ह. दे आर सेइंग जस्टिफाय युअर आन्सर. सो पहिल्यामध्ये काय म्हणणार तू? येस, बोथ द कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. आर यू गेटिंग ना बेटा? फर्स्ट एज वेल एज सेकंड. सो यू आर सपोज टू राईट दिस. ठीक आहे ना? नो. व्हाय बेटा? बिकॉज फर्स्ट कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड. क्लिअर आहे? चला थर्ड मध्ये 0 1 आणि 2 च्या प्रोबॅबिलिटीज दिलेल्या आहेत. तर फर्स्ट कंडिशन, प्रोबॅबिलिटी 0 किंवा त्यापेक्षा मोठी आहे का? येस सर, पॉझिटिव्ह आहे. ओके सर. पण या तिघांची बेरीज 1 येते का? आता बघ, 0.1 प्लस 0.6 प्लस 0.3, येस 1. आर येस ऑर नो? येस. काय प्रेफर करणार तुम्ही? यू विल राईट बोथ द आन्सर्स, फर्स्ट अँड सेकंड. या स्क्रीनशॉट. चला फोर्थ सब क्वेश्चन आहे बेटा. रॅन्डम व्हेरिएबल दिले झेड आणि प्रोबॅबिलिटी ऑफ झेड, त्यांच्या रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटीज. पहिली कंडिशन PMF साठी सगळ्या प्रोबॅबिलिटीज 0 किंवा त्यापेक्षा मोठ्या आहेत का? तर बेटा चीक 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 चीक, व्हेरी सॉरी, रॅन्डम व्हेरिएबल, व्हेरी सॉरी हा बेटा, प्रोबॅबिलिटीज चीक 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 चीक, सगळ्या प्रोबॅबिलिटीज 0 किंवा त्यापेक्षा मोठ्या आहेत का? येस सर, पहिली कंडिशन सॅटिस्फाईड. सेकंड थिंग, सगळ्या प्रोबॅबिलिटीची बेरीज 1 येते का? करून पाहू आपण. 0.3 प्लस 0.2 प्लस 0.4 प्लस 0 ला काही टाकायची गरज नाही, 0.5. मग यांना ऍडजस्ट केलं. ठीक आहे ना? मग 5 3 आणि 2 5 आणि 4 9, 0.95. नो, दिस इज नॉट probability function. This is not probability mass function. Why? Because sum of the probabilities is not equal to 1. Clear बेटा? काय लिहिणार रिझन? Sum of the probabilities is not equal to 1. चला आता इथे पहा, रॅन्डम व्हेरिएबल y आणि त्यांच्या रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटीज. आता ह्याच्या प्रोबॅबिलिटीज आहेत 0 किंवा 0 पेक्षा मोठ्या आहेत का? येस सर. यांच्यात तिघांची बेरीज 1 येते का? 0.6 0.1 आणि 0.2 विल बिकम 6 आणि 1 7 आणि 2 9, 0.9. सो बच्चा नो.
This is not probability mass function. Why? Once again, sum of all probabilities is not 1. चला आता इथे पहा x आणि probability of x. तिन्ही probabilities 0 किंवा 0 पेक्षा मोठ्या आहेत का? येस सर. या तिघांची जी बेरीज आहे 3 आणि 4 7 आणि 3 10 नाही का? It will become 1. अरे 0.3 0.4 0.3 बेरीज becomes 1. So बच्चा yes. Okay. Why? Because both the conditions are satisfied. It was such a simple question. Get screenshot. बेटा क्वेश्चन नंबर 4 is find probability distribution of. probability distribution म्हणजे टेबल करायचं आपल्याला. कुणाचा? रॅन्डम व्हेरिएबल x आणि रिस्पेक्टिव्ह probabilities व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली लिहायचं. गेटिंग? अच्छा. नंबर ऑफ द हेड्स इन टू टॉसेस ऑफ कॉइन. म्हणजे आपला जो x आहे बेटा तो काय असणार आहे? नंबर ऑफ हेड्स. कशामध्ये? 2 टॉसेस ऑफ कॉइन. कॉइनचे टॉसेस 2 आहेत. ओके. आणि मला पाहिजे नंबर ऑफ द हेड्स. आर यू गेटिंग? सो बेटा कॉइन जर का 2 वेळा टॉस केलं तर तुम्हाला माहिती आहे सॅम्पल स्पेस काय असेल बच्चा? यस विल बी. बघ ना, एच 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 टी टी एच टी टी हेच तर ऑप्शन आहे. दोन्ही हेड, पहिला हेड दुसरा टेल, पहिला टेल दुसरा हेड किंवा दोन्ही टेल. बरोबर बेटा. आपला जो एक्स आहे रॅन्डम व्हेरिएबल तो काय? नंबर ऑफ हेड किंवा हेड अपियर्स. अरे सॉर नो. एक्स म्हणजे काय? हेड अपियर्स. number of head appears. Basically, x is the very sorry not head. It is number of head appears. ठीक है ना? Number of head. ठीक है ना? Number of head. किती number of head आहे? तर बेटा हेड साठी नंबर असेल किती? x चा जो रेंज सेट आहे काय असेल? इथे 2 हेड अपियर होत आहेत. सो इट कॅन बी ऍक्च्युअली 2. इथे एकच आहे, इथं पण एकच आहे. रिपीट तर होत नाही. एकदाच एक व्हॅल्यू घ्यायची. एक असू शकतो हेड आणि इथं नाहीच आहे म्हणजे 0. सो एक्स कॅन टेक these व्हॅल्यूज. गेटिंग? आणि मग त्यांच्या रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटीज आपल्याला काढायच्या. आय होप यू पीपल नो हाऊ टू राईट द प्रोबॅबिलिटीज, हाऊ टू फाइंड द प्रोबॅबिलिटी. बरोबर का नाही बेटा? आता मी सपोज हे इथं एक्स आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स. ठीक आहे. मग आता 3 व्हॅल्यूज आहेत ना. सो वी विल नीड 3 कॉलम्स दिस वे. बेटा 2 1 आणि 0 2 1 0 हे आता एक्स ची व्हॅल्यू असणार आहेत. बरोबर. मग आता बेटा मला सांग नंबर ऑफ द हेड्स आर 2. हे कुठे कुठे आहे? एकाच केस मध्ये आहे आउट ऑफ 4. मग प्रोबॅबिलिटी काय येईल? 1 आउट ऑफ 4. ऍग्री? चला एक हेड येतोय इथे पण आणि इथे पण. हॅपनिंग 2 टाइम्स आउट ऑफ 4. सो प्रोबॅबिलिटी काय झाली? एक हेड असण्याची 2 आउट ऑफ 4. क्लिअर आहे बेटा? चला 0 हेडच नाही असं एकाच ठिकाणी झालं की दोन्ही टेल पडले. हॅपनिंग 1 आउट ऑफ 4. झाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल. आपण काय केलं? रॅन्डम व्हेरिएबल रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटीज प्लॉट केल्या. दिस इज कॉल्ड एज प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल. स्क्रीनशॉट. चलो बेटा सेकंड सब क्वेश्चन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काढायचंय फक्त. सेकंड मध्ये काय म्हणतात? नंबर ऑफ टेल्स इन द सायमल्टेनियस टॉसेस ऑफ 3 कॉइन्स. आता किती टॉसेस ऑफ कॉइन्स बेटा? 3 कॉइन्स. 3 कॉइन्स हॅव बीन टॉस्ड. आणि आपला एक्स काय असणार आहे? नंबर ऑफ टेल्स. मगाशी नंबर ऑफ हेड्स होता, आता नंबर ऑफ टेल्स. कशामध्ये? व्हेनेवर 3 कॉइन्स आर टॉस्ड. बेटा 3 कॉइन टॉस केले तर 2ची पॉवर 3 म्हणजे 8. आय होप यू नो दिस. कॉइन जर एक वेळा टॉस केलं फक्त 2ची पॉवर n हे लक्षात ठेवा. एकदा टॉस केलं तर 2ची पॉवर 1 2. दोनदा टॉस केलं तर 2ची पॉवर 2 4 आउटकम्स. तीनदा टॉस केलं तर 2ची पॉवर 3 8 आउटकम्स. 4 वेळा टॉस केलं तर 2ची पॉवर 4. आर यू अंडरस्टँडिंग? हा. मग काय करायचं बेटा? 3 वेळा टॉस केलं कॉइन किंवा 3 कॉइन एकाच वेळी टॉस केले. मग आता 8 आउटकम्स येतील. तर काय कसे करायचे बघ, लक्ष दे. 4 हेड लिहायचे, 4 टेल. 8 आउटकम्स. 4 हेड 4 टेल. नंतर काय करायचं? 2 हेड 2 टेल. 2 हेड 2 टेल. झालं. नंतर हेड टेल अल्टरनेट. हेड टेल हेड टेल हेड टेल हेड टेल. हे आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये केलं होतं, आठवतं का? ट्रू फॉल्स मॅथमेटिकल लॉजिक मध्ये. वन्स अगेन आय रिपीट.
2ची पॉवर 3 8 हे कळालं कारण की 3 वेळा कॉइन उडवला. मग 8 जे आउटकम्स येणार कसे येणार 4 हेड 4 टेल नंतर 2 हेड 2 टेल 2 हेड 2 टेल नंतर हेड टेल हेड टेल हेड टेल. क्लियर आहे. सो बच्चा दिस विल बी द सॅम्पल स्पेस. एग्री. असं करतो. दिस विल बी द सॅम्पल स्पेस when the 3 coins have been tossed. आपला जो एक्स आहे ना बच्चा तो एक्स काय नंबर ऑफ द टेल्स रॅन्डम व्हेरिएबल नंबर ऑफ द टेल्स. मग एक्सचा रेंज सेट काय असेल बेटा टेल्स. मी इथे जर पाहिलं तर टेलच नाहीये म्हणजे झिरो टेल्स हा एक ऑप्शन आहे. इथे मला दिसतंय एकच टेल आहे. सो एक टेल येऊ शकते हा पण ऑप्शन आहे. अर्थात ते इथे पण आहे ना किती असतील तो भाग वेगळा आहे. एक व्हॅल्यू येऊ शकते एक्सची नाही का. त्यानंतर इथं मला 2 टेल दिसत आहेत. सो 2 कॅन ऑल्सो बी द व्हॅल्यू ऑफ द एक्स राईट. नंतर तिन्ही टेल हे पण दिसतंय. सो दीज आर द व्हॅल्यूज रेंज सेट ऑफ एक्स नाही का. आउटकम्स ऑफ एक्स नंबर ऑफ द टेल्स कॅन बी 0 कॅन बी 1 कॅन बी 2 कॅन बी 3. ह्या व्हॅल्यूज घेऊ शकते आपला एक्स. क्लिअर आहे. मग आता ह्या चौघांच्यासाठी फक्त प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला आहे की नाही. व्हेरी इझी. चलो परत एकदा आता मस्तपैकी टेबल आपण ड्रॉ करू 0 1 2 आणि 3 साठी. 0 1 2 3. चला इथं एक्स आणि इथं रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी. सो बेटा एक्स ची व्हॅल्यू कॅन बी 0 कॅन बी 1 कॅन बी 2 अँड कॅन बी 3. तर बेटा मला सांग 0 टेल आहे असं किती ठिकाणी होतंय. नंबर ऑफ एस इज 8 ना बेटा आहे की नाही. या 8 पैकी 0 टेल्स किती वेळा होते इथंच एका ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की टेल नाही. बाकी बघ ना टेल 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 इज प्रेझेंट एव्हरीवेअर. ओनली वन टाइम इज हॅपनिंग आउट ऑफ 8. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 0 इज 1 आउट ऑफ 8. एक टेल किती ठिकाणी दिसतोय बाळा मला. हे बघ इथं एक दिसतोय इथं एक दिसतोय 2 इथं 2 आहे नको. इथं एक दिसतोय 3 इथं 2 आहे 3 आउट ऑफ 8. एकच टेल आहे इज हॅपनिंग 3 आउट ऑफ 8. 2 टेल्स आहेत हे किती वेळा होतंय बेटा चीक 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 इथं सापडला 2 टेल्स म्हणजे एक झालं याला सोड एकच आहे. 2 टेल्स इथे एक सापडला 2 झाले 2 टेल्स इज हॅपनिंग 3 टाइम्स आउट ऑफ 8. ओके 3 आउट ऑफ 8. तिन्ही टेल्स आहेत 3 टेल्स हॅपनिंग 1 टाइम्स आउट ऑफ 8. एकदाच होत आहे आउट ऑफ 8. झाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल. इट इज दॅट इझी. या स्क्रीनशॉट. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काढायचं आणि थर्ड सब क्वेश्चन बेटा नंबर ऑफ द हेड्स इन 4 टॉसेस ऑफ द कॉइन. हेड्स पाहिजेत नंबर ऑफ हेड्स पाहिजेत 4 टॉसेस ऑफ द कॉइन मध्ये. 4 म्हणजे काय बेटा 2ची पॉवर 4. येस ऑर नो. सो नंबर ऑफ द सॅम्पल स्पेस विल बी नंबर ऑफ द सॅम्पल स्पेस विल बी 2ची पॉवर 4 म्हणजेच 16. येस. आता सॅम्पल स्पेस कशी करायची बेटा बघ काय करायचं 16 आहेत. सो अर्धे अर्धे 8 हेड 8 टेल राईट. सो 8 हेड झाले 8 टेल. ऍग्री. त्यानंतर काय करायचं बेटा 8 झाले आता 4 4 4 हेड 4 टेल 4 हेड 4 टेल. हे बघ 4 हेड्स 4 टेल्स परत 4 हेड आणि 4 टेल्स. ऍग्री. 4 नंतर आता 2 हेड 2 टेल. सुरू करा 2 हेड 2 टेल 2 हेड 2 टेल परत 2 हेड 2 टेल 2 हेड 2 टेल. ऍग्री. आणि आता हेड टेल एच टी एच टी एच टी एच टी एच टी एच टी एच टी
identity. Clear है बेटा? So this will be your sample space containing your 16 elements. Agree? मग जो x आहे बेटा रॅन्डम व्हेरिएबल तो काय आहे? नंबर ऑफ द हेड्स. नंबर ऑफ हेड्स. नंबर ऑफ द हेड्स. आता नंबर ऑफ द हेड्स मला दिसतंय इथं तर 4 आहे. सो मॅक्सिमम व्हॅल्यू 4 येऊ शकते. नाही का? आपण मांडत चालू 4 1 2 3 3 हेड्स पण आहेत. अच्छा 3 पण व्हॅल्यू येऊ शकते. 1 2 3 रिपीट 1 2 2 हेड्स असू शकतात. हे पण चान्स आहे. त्यानंतर चिक 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 एकच हेड आहे असं पण आहे. सगळ्यात शेवटी बघ ना इथं हेडच नाही असं पण आहे. 0. बाकी त्या ठिकाणी 2 सापडतील 3 सापडतील. मॅक्सिमम 4 सापडतील. नाहीच असं एका ठिकाणी आहे. सो 0. So 0 to 4, 0, 1, 2, 3, 4 are the chances, right? These are the range set of x. आता probability distribution table is a very easy thing. ठीक आहे? काय करायचं? प्लॉट करायचं. आता हा x आणि इथं probability of respect to x 1 2 3 4 आणि 5 व्हॅल्यूज 4 3 2 1 आणि 0 4 हेड्स आहेत. एकदाच होणार आहे आउट ऑफ 16. येस ऑर नो? 3 हेड्स इथं आहे, इथं आहे. मी जरा एरो करू. हे बघ 1 2 3 इथं आहे. 1 2 3 इथं आहे 3 हेड्स. 1 2 इथं नाही. 1 2 3 इथं पण आहे. इथं नाही. इथं 2 आहे. इथे 1 आहे. इथं 3 आहे. येस सर. इथं 2 आहे. नो. इथं 2, इथं 1, इथं 2. संपलं. Which means 1 2 3 4. 4 times it is happening that we are getting 3 heads out of 16. 16 पैकी 4 वेळा, राईट? 2 आहेत फक्त हेड्स असं मला पाहिजे. मग बेटा 2 कुठे आहेत बघ. हे हा एक चान्स, राईट? इथे 2. नंतर इथं 2, इथे 3, इथे 4, इथे 5, इथे 6. 6 times this is happening out of 16. Agree? एकच हेड आहे असं किती ठिकाणी? इथं 2 आहे. इथं स्किप स्किप स्किप. इथं हे बघ हे एक हेडिंग डबल एरो करतो. हे बघ सिंगल हेड. त्यानंतर बेटा हे बघ हा एक सिंगल हेड. देन हिअर यू कॅन सी सिंगल हेड. संपलं. हे इथं एक इज हॅपनिंग 4 टाइम्स आउट ऑफ 16. ठीक आहे? 0 हे फक्त शेवटचे एका याला होतंय. which means 1 out of 16. If you check automatic, this addition will become means like sum of the all probabilities is 1. बघ चेक कर. 1 आणि 4 5 आणि 6 11 आणि 4 15 आणि 1 16. Are you getting? So this is the probability distribution table. Yes. Beta, question number 8 is a random variable x has following probability distribution. Random variable x चं probability distribution हे दिलंय असं 0 1 2 3 4 5 6 आणि 7 ह्या व्हॅल्यूज तो घेतो आणि रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटीज त्यांच्या दिलेल्या आहेत आपल्याला. तर डिटरमाइन करा म्हणतात एकदा के काढा, प्रोड एक्स लेस दॅन 3, प्रोड ऑफ एक्स ग्रेटर दॅन 4. ठीक आहे? के काढायचा आहे. बेटा मला माहिती आहे की प्रोबॅबिलिटी मास फंक्शन असेल तर प्रत्येक प्रोबॅबिलिटी ही 0 किंवा त्यापेक्षा मोठी असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सम ऑफ ऑल द प्रोबॅबिलिटीज इज 1. ओके? सगळ्या प्रोबॅबिलिटीची बेरीज काय असते बच्चा? 1. व्हिच मीन्स 0 प्लस के प्लस 2k प्लस अगेन 2k प्लस 3k प्लस k स्क्वेअर प्लस 2k स्क्वेअर प्लस 7k स्क्वेअर प्लस k इज 1. व्हेरी सॉरी. क्लिअर आहे? आता मला सांग बेटा 0 k 1 आणि 2 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 1. व्हेरी सॉरी हा के स्क्वेअर आहे. व्हेरी सॉरी. 1 आणि 2 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि हा एक 9 9k. चला स्क्वेअर वाले 1 आणि 2 3 आणि 7 10 10k स्क्वेअर आणि इज इक्वल टू 1.
मला क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये व्यवस्थित लिहितो 10k² प्लस 9k आणि तो +1 अलीकडे आला तर 0 होईल. ठीक आहे. मग बेटा आता आपल्याला 10 गुणिले -1 असे दोन नंबर्स पाहिजेत की ज्यांचा -10 गुणाकार आला पाहिजे आणि ऍडजस्ट आली पाहिजे +9. तर हे एकच ऑप्शन आहे 10 × 10. 10तनं 1 गेला +9 आणि 10 गुणिले -1 -10 राईट. विच मीन्स 10k² +9 केला कसं लिहू आता बेटा +10k आणि -1k म्हणजेच -k किंवा -1k. क्लिअर बेटा. आणि पुढे हा -1 इज इक्वल टू 0. चला आता ह्या दोन टर्म्स आणि ह्या दोन टर्म्स ह्याच्यात काय कॉमन आहे बेटा 10k. मग कंसात काय राहील k +1. चला याच्यामधनं -1 कॉमन घ्या. मग कंसात काय राहील k +1 इक्वल टू 0. ठीक आहे. मग आता k +1 पुन्हा एकदा कॉमन निघाला. ऍग्री. मग आता काय राहील 10k -1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. k +1 कॉमन आला 10k -1. मग k +1 is 0 or 10k -1 equal to 0. So k will be -1 or 10k is equal to 1 होईल ना. So k will be 1/10. So what about -1 sir? This is not possible. Why? Probability is never negative. Focus on the first point of the PMF. PMF चे दोन पॉइंट विसरू नका. प्रोबॅबिलिटी ही 0 किंवा पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह अजिबात नसते. सो के निगेटिव्ह चालणार नाही. सो व्हॅल्यू ऑफ के मस्ट बी 1/10. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे बेटा. व्हॅल्यू ऑफ के इज 1/10. Determine k. So finally k has become 1/10. Now we want probability of x less than 3. तीनापेक्षा लेस इक्वल टू आहे का नाही. सो 3 ला घ्यायचं का नाही. तीनापेक्षा लेस मग कुणाची 0 1 2 या तिघांची ऍडिशन करा. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 3 हे सेकंड आहे. हा मग काय होणार बेटा प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 2 या तिघांची ऍडिशन करा. विच इज इक्वल टू अब क्या किया जाए. ठीक है. प्रोडक्ट ऑफ x इक्वल टू 0 ची किती आहे बेटा 0 प्लस प्रोडक्ट ऑफ x इक्वल टू 1 ची किती आहे k. प्रोडक्ट ऑफ x इक्वल टू 2 ची किती आहे बच्चा 2k. सो 1k आणि 2k किती झाले 3k. k फॉर कारखेले k किती आहे बेटा 1/10. सो आंसर इज 3/10. फिनिश्ड. चलो थर्ड वन बेटा. थर्ड इज प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन 4. 4 पेक्षा मोठा कोण आहे 5 6 7 तिघांची प्रोबॅबिलिटी ऍड करा. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 5 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 6 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 7. हे 4 पेक्षा बघ ना स्ट्रिक्टली मोठे आहेत तिघ. सो मोठ्यांचा नेहमी आदर करा. k² प्लस 62k² आणि 7k² प्लस k इज इक्वल टू 1k² आणि 2 झाले 3k² आणि 7 झाले 10k². राईट. 10k² प्लस k. We know value of the k is 1/10. So 10 into 1/10 चा square plus 1/10 is equal to 10 into एकाचा स्क्वेअर 1 10चा 100 and plus 1/10. Okay, 0 0 गेला. 1/10 plus 1/10 will be 2/10 and I will directly write 1/5. ठीक है ना. 1/10 plus 1/10 2/10 which means 1/5. क्या स्क्रीनशॉट. बेटा क्वेश्चन नंबर 9 is find expected value and variance of x for the following PMF.
आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलाय, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन असोसिएटेड आहे. दीज आर द व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी, एक्स प्रोबॅबिलिटी, एक्स प्रोबॅबिलिटी, एक्स प्रोबॅबिलिटी, एक्स आणि रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटीज दिल्या. आणि आपल्याला काय सांगितलंय, फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स. बस या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या. ठीक आहे. मग आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे, एक्स आय पी आहे की नाही, सम ऑफ द ऑल एक्स आय पी आहे. आणि व्हॅरियन्स डिवाइडेड बाय सिग्मा स्क्वेअर, तो काय असतो बेटा, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग त्यासाठी आपल्याला हा जो आहे बेटा, लक्ष द्या. आता मी थोडस याला, तुम्ही नोटबुक मध्ये हे सेपरेटली कर. दीज आर एक्स आय, दीज आर पी आय, दीज आर एक्स अँड दीज आर पी, बरोबर का नाही, एक्स आय आणि पी आय. मी काय करतो, एक्स आय स्क्वेअर असा अजून एक कॉलम, अशी अजून एक रो खाली वाढवतो, ती मला व्हॅरियन्स साठी लागेल. क्लिअर आहे बेटा. एक्स आयचा स्क्वेअर, चला करा स्क्वेअर. 2चा 4, 1चा 1, 0चा 0, -1चा 1, -2चा 4. ऍग्री. एक्स आय स्क्वेअर एक ऍडिशनल मी करून घेतला. ठीक आहे. मग आता बेटा मी काय करतो, एक्सपेक्टेड व्हॅल्यू. ठीक आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढतो. काय असते एक्सपेक्टेड व्हॅल्यू, ई ऑफ एक्स ही असते सम कुणाची, सगळ्या एक्स आय पी आय ची, समेशन ऑफ ऑल एक्स आय पी आय, बरोबर का नाही. मग दिस इज इक्वल टू x1 p1 प्लस x2 p2. करत चला, हे बघ, x1 p1 प्लस x2 p2 प्लस x3 p3 प्लस x4 p4 प्लस x5 p5. सो बच्चा -2 into 0.2 plus -1 into 0.3 plus 0 into 0.1 plus fourth 1 into 0.15 आणि लास्ट प्लस 2 into 0.25. ऍग्री. बस हे कॅल्क्युलेशन करा, विच इज इक्वल टू -2 into 0.2 will be -0.4, -0.4. This will become negative, so -0.3. हे 0 आहे, ही टर्मच उडाली. 1 into this will be plus 0.15 आणि लास्ट 0.25 चे डबल झाले 0.5, सो प्लस 0.5. आता ही सगळी टोटल विल बी दी एक्सपेक्टेड व्हॅल्यू. आता 0.15 आणि 0.5 किती झाले, 0.2. इथं करतो मी, नंतर पुसू आपण. येस नो बेटा, 0.15 0.5 झाले 0.2 किंवा 0.20. मग 0.4 आणि 0.3, 0.7 दोन्ही निगेटिव्ह ना. 0.7 ला 0.70 करतो मी. ओके. आता 0.70 मधनं ऍक्च्युली छोटा आहे ना, 0.7 मधून 0.2 गेले 0.5. सो मोठ्या संख्येत चिन्ह, दॅट मीन्स निगेटिव्ह 0.5. सो दिस इज द एक्सपेक्टेड व्हॅल्यू. Beta, very sorry, there is little silly mistake from my end, beta. This is not 0.5, this will be 0.05. बघ, 0.15 आणि 0.5, 0.15 plus 0.5 will become this 5. It will be 0.65. Minus 0.4 minus 0.3 will be minus 0.7. Minus 0.7. ओके. आता होईल काय, ऍक्च्युली हा मोठा आहे, सो 0.70 मायनस 0.65. 10 5 गेले 5, 6 7, बरोबर ना. 6 minus 6 will be 0.0. ओके. सो 0.05, निगेटिव्ह 0.05. हा छोटा आहे आणि हा मोठा आहे ना, सो तो जो फरक आहे 0.05 तो होईल निगेटिव्ह मायनस 0.05. ओके बेटा, चलो चल बेटा, this was for expected value. Now we are interested in the variance. We are interested in the variance. So बच्चा variance of x किंवा सिग्मा स्क्वेअर, ठीक आहे ना, variance of x किंवा सिग्मा स्क्वेअर काय असतो बेटा,
एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे काय बेटा, ही पण सम आहे, पण कोणाची, एक्स आय स्क्वेअर पी आय ची. ओके. मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स जी आलेली आहे ती आहे मायनस 0.05 तिचा स्क्वेअर. आता सम ऑफ ऑल एक्स आय स्क्वेअर पी आय विल बी, हे एक्स आय स्क्वेअर आहेत आणि हे वरती पी आय आहेत नाही का, यांची सम. सो सुरू करा, 4 इंटू 0.2 राईट, 4 इंटू 0.2 प्लस 1 इंटू 0.3 प्लस 0 इंटू 0.1 प्लस 1 इंटू 0.15 प्लस 4 इंटू 0.25. डन. आता सबट्रॅक्ट करायचंय मला 0.05 चा स्क्वेअर, इट विल बी पॉझिटिव्ह. अच्छा, आता बघ 5 चा स्क्वेअर 25. एक काम करू, 0.4 डेसिमल पॉईंट यावं लागेल ना रिटर्न. बघ ना, 5 चा स्क्वेअर 25. ठीक आहे ना. सो हे 2 डेसिमल पॉईंट, 4, 0.0025. agree, which is equal to 0.2 into 4 will be 0.8. 1 into 0.3 will be 0.3 only. 0 आहे, ही टर्मच उडाली. 1 into 0.15 will be 0.15 plus 0.25 गुणिले 4 झाला 1 and minus 0.0025. What will be answer? या चौघांची एकदा ऍडिशन करू आपण. 0.8 त्याला मी लिहितो 0.80, 0.3, 0.30 प्लस 0.15 आणि प्लस 1, सो 1.00. सो बच्चा 5, 8 आणि 3, 11 आणि 1, 12, 1 प्लस 1. सो बच्चा 2.25 मायनस 0.0025. चला ही सबट्रॅक्शन करू आपण. 2.25 मायनस 0.0025. चला इकडे 2 0 ऍडजस्ट करा. 10 न 5 गेले 5, बोरो 9 मधून 2 गेले 7, बोरो 4, 2.2475. 2.2475. Always remember, variance can be 0 or greater than 0. So तो नेहमी पॉझिटिव्ह असेल नाही तर 0 असेल, निगेटिव्ह कधी नसतो. So we are finished with this. Get screenshot. बेटा क्वेश्चन नंबर 10th. It's not 9th, it is 10th. What is question? Find expected value and variance. जसं आपण मगाशी केला होता सिमिलरली, expected value आणि variance of x, where x is the number of obtained on the uppermost face when a fair die is thrown. एक डाय खुडखुड खिचिक फेकून दिला, मग ते टिंब येतात ना, कधी 1, कधी 2, कधी 3, कधी 4, कधी 5, कधी 6, राईट. सो x हा काय बेटा, नंबर ऑप्टेंड ऑन अपरमोस्ट फेस. जो वरती दिसल तो x आहे. ठीक आहे, व्हेरी इझी. म्हणजेच x कॅन टेक द व्हॅल्यूज 1 2 3 4 5 6. येस ऑर नो बेटा? सो कॅन आय ड्रॉ द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल व्हेरी इझिली? देर इज नो खिचखिच इन ड्रॉइंग. हे बघ, x आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x. x कॅन टेक द व्हॅल्यूज 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. क्लिअर आहे? आणि प्रत्येकाचा पडण्याचा चान्स सारखाच आहे. 1 पडू शकतो आउट ऑफ 6, 2 पडू शकतो आउट ऑफ 6. प्रत्येकाचा चान्स 1 आउट ऑफ 6 आहे. प्रत्येक जण एकदा पडू शकतो आउट ऑफ 6, राईट. सो प्रत्येकाची प्रॉबिलिटी सेम येईल. 1/6, 1/6, 1/6, 1/6, 1/6. गेटिंग?
मग आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स काय असते? समेशन ऑफ एक्स अँड पी, एक्स आय आणि पी आय. ओके, दिस इज युअर एक्स आय, this is your pi, random variable respective probability, which means 1 into 1 by 6 plus 2 into 1 by 6 plus 3 into 1 by 6 plus 4 into 1 by 6 plus 5 into 1 by 6 plus 6 into 1 by 6. कोण कॉमन येणार आहे यांच्यामध्ये? 1 बाय 6. कंसात काय राहील? 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 प्लस 6. मग दिस विल बी इक्वल टू 1 बाय 6 इंटू ब्रॅकेट 1 आणि 2 3 आणि 3 6 4 10 5 15 आणि 6 21. मग 3 7 21 आणि 3 2 6. 7 upon 2 will be the expected value of x, which means 3.5. Clear बेटा? This is the expected value of x. घ्या एकदा स्क्रीनशॉट. So बेटा expected value of x किती आली? It was 7 by 2 किंवा 3.5 काही पण घ्या, ठीक आहे ना? This is we have calculated. मला पाहिजे व्हॅरियन्स. व्हॅरियन्स इज व्हॉट बेटा? एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. सो मला एक्स आय च्या स्क्वेअरची गरज पडते. माहित सेपरेटली मी सगळ्या त्या एक्सचा स्क्वेअर काढून घेतो. हा चला एक्स वाल्यांचा स्क्वेअर करा. एकाचा 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25 आणि 6चा 36. ठीक आहे, चलो. आता व्हॅरियन्स ऑफ एक्स काय रे बेटा? राईट डाऊन द फॉर्म्युला. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, विच इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर काय असते बेटा? समेशन कोणाची? एक्स आय स्क्वेअर पी आय मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स किती आहे? 7/2 घेऊ आपण. 7/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. चला इक्वल टू समेशन एक्स आय स्क्वेअर आणि पी आय च. ठीक आहे, एक्स आय स्क्वेअर आणि पी आय. सो बच्चा 1 into 1/6 प्लस 4 into 1/6 प्लस 9 into 1/6 प्लस 16 1/6 प्लस 25 into 1/6 प्लस 36 into 1/6. हे सगळे झाले. आता मायनस 7/2 चा स्क्वेअर आहे बच्चा. 7 चा 49 आणि अपॉन 2 चा आहे 4. ठीक आहे, डेसिमल पेक्षा आपण 7/2 ऑप्ट केला होता. चला आता पुढे कॅल्क्युलेट करू आपण. व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू बेटा ह्या एवढ्या टर्म्स मधनं 1/6 कॉमन आहे. दिस विल बी इझी फॉर अस. 1/6 कॉमन घ्या. मग कंसात काय राहील? 1 + 4 + 9 1 + 4 + 9 प्लस 16 + 25 + 36 16 + 25 + 36 आणि सबट्रॅक्ट करायचंय मायनस 49/4 विल बी इक्वल टू 1/6 च्या ब्रॅकेट मध्ये 9 आणि 1 10 आणि 4 14 आणि 16 30 55 आणि 36 55 आणि 36 91. ठीक आहे, आता पुसतो 91 आणि मायनस 49/4. वी आर लाईक सपोज टू सिम्प्लिफाय ओनली. आता 91/6. आता इथं 3 ने तर काही भाग जाणार नाही, 6 ने पण. मग एक काम करू आपण, या दोघांचा बेस कॉमन घेऊ. We will do it by cross multiplying. 4 into 91 4 1 4 4 9 36 minus 6 into 49 6 9 54. चला 5 24 आणि 5
29 आणि अपॉन 24, ठीक आहे, विच विल बी इक्वल टू 4 मधून 4 गेला 0, 16तून 9 गेले 7 आणि 2 मधून 2 गेला 0, 70 अपॉन 24, 2 ने भाग दिला तर बच्चा 35 अपॉन 12 will be the final answer. This is the variance. Clear बेटा? घ्या स्क्रीनशॉट. बेटा क्वेश्चन नंबर 11 is find mean number of heads in 3 tosses of a fair coin. बेटा mean is nothing but expected value, most probable value, average value. ठीक आहे, तर आपल्याला एक्सपेक्ट व्हॅल्यू ऑफ एक्स कशी काढायची माहिती आहे? नंबर ऑफ द हेड्स हा आपला एक्स ऍक्च्युली काय बेटा एक्स, नंबर ऑफ द हेड्स कशामध्ये? 3 टॉसेस ऑफ अ फेअर कॉइन, कॉइनच्या 3 टॉसेस मध्ये. आता 3 टॉसेस म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की नंबर ऑफ द येस विल बी 2ची पॉवर 3 आहे की नाही, 8 आउटकम्स विल बी देअर अँड आय हॅव टॉट यू. 8 असतील तर काय करायचं बेटा? 4 हेड्स 4 टेल्स, 2 हेड 2 टेल, 2 हेड 2 टेल, नंतर हेड टेल हेड टेल हेड टेल हेड टेल. क्लिअर बेटा? सो दिस इज दी सॅम्पल स्पेस. ऍग्री? आता नंबर ऑफ द हेड्स किती असणार आहेत? इथं तर 3 आले, इथं नाहीच आहे, which means 0 3. मग कधी 1 पण येईल, कधी 2 पण येईल. इथं 2 दिसत आहेत, इथं 1 दिसत आहे. सो 0 1 2 3 आर द 4 पॉसिबिलिटीज, 4 व्हॅल्यूज दॅट एक्स कॅन टेक. सो आपल्याला लगेच पटकन टेबल काढता येईल आता. We have to take 4 values for this x. Which 4 values beta? 0 1 2 and 3 आणि रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटीज. किंवा याला सिम्पली आय विल राईट एक्स आय, ओके, आणि याला लिहितो पी आय. चला 0 हेड भेटलाच नाही इथं, आउट ऑफ 8 चान्स पैकी एकदाच असं होणार आहे, हेडच भेटला नाही. सो 1 आउट ऑफ 8. आता एकच हेड असं कुठे आहे बेटा? इथं नाही, इथं नाही, इथं नाही. हे बघ, या इथं एक आहे, त्यानंतर या इथं एक आहे आणि या इथं एक आहे. एकच हेड आहे, हॅज हॅपन 3 टाइम्स आउट ऑफ 8. 2 हेड आहे, कुठे होतं बेटा? हे बघ, इथं 2 हेड आहे, इथं 2 हेड आहे, इथं 2 हेड आहे. संपलं. एवढ्या 3 ठिकाणी 2 हेड्स आहे. 3 हेड्स एकदाच आहे या 8 पैकी. सो 1 आउट ऑफ 8. क्लिअर आहे? मग आता म्हणतात मीन काढा. ओके, मीन म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजेच समेशन ऑफ एक्स आय पी आय. झालं, शुरू करेंगे, शुरू कर. 0 into 1/8 plus 1 into 3/8 plus 2 into 3/8 plus 3 into 1/8. बेटा या सगळ्यांमधून 1/8 एकदा कॉमन घेऊ. आत करेल 0 प्लस 1 into 3 is 3 plus 2 into 3 is 6 प्लस 3 into 1 is 3. I repeat, सगळ्यांमधनं 8 8 8 दिसला मला, 1/8 कॉमन घेतला. मात करेल 0 into 1 0, 1 into 3 3, 2 3 6 आणि 3 1 3, which will be equal to 1/8 into 3 आणि 6 9 आणि 3 12. 12/8 म्हणजे 4 3 12, 4 2 8. दीड लिहा किंवा 3/2 लिहा. इट इज वन अँड द सेम. घ्या स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 12 is 2 dice are thrown simultaneously. एका वेळी 2 dice are thrown. If x denotes number of the sixes, x काय बेटा? नंबर ऑफ 6. 6 दिसणे हा आपला x आहे. फाइंड एक्सपेक्टेशन ऑफ x म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x काढायची. नथिंग इज डिफिकल्ट. बेटा व्हेन 2 dice are thrown, लेट मी राईट द सॅम्पल स्पेस फॉर यू. ठीक आहे ना? लेट्स राईट द सॅम्पल स्पेस. काय होईल बेटा? हे बघ, पहिल्यावरती 1, दुसऱ्यावरती 1, पहिल्यावरती 1, दुसऱ्यावरती 2, नाही का? 1 3 1 4 1 5 1 6. ऍग्री?
नंतर मग 2-1, 2-2, 2-3, 2-4, 2-5, 2-6. एकदा काढतोय मी, नंतर ते नजरेत बसलं प्रॅक्टिसने की काही काढण्याची गरज नसते. 2-6, 3-1, 3-2, 3-3, 3-4, 3-5, 3-6, 4-1, 4-2, 4-3, 4-4, 4-5, 4-6. Similarly, 5-1, 5-2, 5-4, 5-5, 5-6. Okay. So finally, we are done writing the sample space. Question is, are X denotes 6 appearing? है की नाही? X denotes number of sixes. So बेटा, number of sixes नाही का, दोन तुम्ही जेव्हा डाईज फेकणार आहे बरं का, त्याचे दोन डाईज असतात. माझी डायग्राम जराशी घाण आहे, बट डायजेस्ट माय डायग्राम. हे असं असतं का नाही बेटा? सो जे फ्रंट फेस आहे तुझ्या डाईनचा हा, तर इट कॅन हॅपन, ठीक आहे ना, 6 हॅज अपियर्ड. आणि हा जो दुसरा डाईन आहे, दुसरा डाय आहे हा असा, ठीक आहे ना, हा ह्याच्यावरती सुद्धा 6 आलाय, असं पण हॅपन होऊ शकतं ना, ठीक आहे ना, 6 ह्याच्यावरती पण 6, ह्याच्यावरती पण 6, म्हणजे अवर एक्स कॅन टेक द व्हॅल्यूज. हे बघ ना, 6-6 दोन्हीवरती आलाय, हा एक चान्स आहे, म्हणजे तो 2 व्हॅल्यू घेऊ शकतो, ठीक आहे ना. पण ह्याच्यावरती 1 आलाय बरं का, आणि ह्याच्यावरती 6 आलाय, असं होऊ शकतं. म्हणजे एक हा सुद्धा एक व्हॅल्यू घेऊ शकतो आपला एक्स, आहे की नाही. नंबर ऑफ द सिक्सेस एकदाच अपियर झाला, असं पण होऊ शकतं. मग याच्यावरती 6, त्याच्यावरती 1 इज ऑल्सो व्हॅलिड. पण जर असं झालं इथं 1 आणि इथं 2, अलग लक्षात, हे बघ ना, 1 2 असे सगळे 36 चान्सेस आर देअर. नंबर ऑफ यस इज 36 मी लिहितो, गरज नाहीये त्याची, बट नंबर ऑफ यस इज 36. आणि व्हॉट विल बी रेंज सेट ऑफ एक्स बेटा? 2 देन 1 आणि आलाच नाही, बस संपला. 2 1 आणि 0 एवढ्या 3च व्हॅल्यू घेऊ शकतो तो. दोघांवरती 6 आहे असं एकदाच होईल, नाही का. मग आता बाकीचं आपण तेच तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन इथं प्लॉट करू, ठीक आहे. चला इथे एक टेबल करू आपण. कसा होईल बेटा टेबल? एक्स आणि पी किंवा एक्स आय आणि पी आय असं म्हणू आपण. इथं एक्स आय आणि इथं पी आय, ठीक आहे. सो एक्स आय कॅन टेक द व्हॅल्यूज 2 1 आणि 0, ठीक आहे ना बेटा. 2 1 आणि 0. आता एक्स 2 घेतोय, म्हणजे दोन्ही वरती 6 पडलाय, असं किती वेळा होणार आहे बेटा? इज हॅपनिंग ओनली वन्स आउट ऑफ 36. दोन्ही वरती 6 आहे असं एकदाच होणार आहे आउट ऑफ 36. एकच 6 भेटला, असं कुठं होणार आहे बेटा? मी याला डबल अंडरलाईन करतो, ठीक आहे ना. सिंगल 6 हे बघ, एक इथं आहे, 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 आणि बाकीचे इथं छिक 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 छिक. एवढ्या ठिकाणी एकटा 6 आहे, बाकीच्या ठिकाणी नाहीच आहे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 टाइम्स इट विल हॅपन की तुम्हाला एकच 6 भेटतोय. सो 10 किती पैकी? 36 पैकी 0, 6 पडलाच नाही, 6 भेटलाच नाही. हे रिमेनिंग टाइम्स, हा एक कोपरा हा एक कोपरा जर का सोडला तर बघ ना, यू विल गेट 25 अदर्स. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 5 25 टाइम्स इट विल हॅपन की तुम्हाला 6 भेटणारच नाहीये. आर यू ऍग्री विथ मी? हा झाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा टेबल. आता काय म्हणतो आपल्याला? फाइंड एक्सपेक्टेशन ऑफ एक्स, म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. अँड इट इज व्हेरी इझी, यू नो. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स इज सम ऑफ ऑल एक्स आय पी आय. एक्स आय पी आय. सो 2 into 1 upon 36 plus 1 into 10 upon 36 plus 0 into 25 upon 36. 0 आहे, सो या किटाम उडाली.
आता इथं बघ बेटा 2 into 1 is 2/36 plus 1 into 10 is 10/36. Base same आहे 36. So 10 आणि 2 12/36. 12 1 12 12 3 36 is the expected value and we are done with the answer. Yes, screenshot. बेटा क्वेश्चन नंबर 13. Two numbers are selected at random कंसात दिले without replacement. म्हणजे एकदा उचल एक विषय संपला. From the first 6 positive integers. बेटा we are having first 6 positive integers. पहिले 6 positive integers आहेत. Let x denotes larger of the two numbers obtained. आपला जो x आहे बेटा तो काय आहे? Larger of the two numbers obtained. Find expected value of x. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स तुम्हाला माहिती आहे समेशन ऑफ एक्स आय पी आय. सो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा एकदा टेबल काढायचा. एक्स कोणत्या व्हॅल्यूज घेतोय हे एक महत्वाचं आहे आणि त्यांच्या रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी. तर बेटा टू नंबर्स आर सिलेक्टेड ऍट रॅन्डम म्हणजे हे परमिटेशन वालं परमिटेशन अँड कॉम्बिनेशन स्पेसिफिकली कॉम्बिनेशनचं सम आहे बरोबर. तर बेटा दोन नंबर्स रॅन्डमली सिलेक्ट करायचे फ्रॉम फर्स्ट 6 पॉझिटिव्ह इंटिजर्स. ओके आता फर्स्ट 6 पॉझिटिव्ह इंटिजर्स फर्स्ट 6 पॉझिटिव्ह इंटिजर्स. मी एकदा 2 कॉलम करतो. फर्स्ट 6 पॉझिटिव्ह इंटिजर्स काय तरी बेटा 1 2 3 4 5 आणि 6. हे पहिले 6 पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. दोन रॅन्डमली उचलायचे. दॅट विल बी अवर सॅम्पल स्पेस. ओके सो नंबर ऑफ द पॉइंट्स इन द सॅम्पल स्पेस. ओके नंबर ऑफ द आउटकम्स इन द सॅम्पल स्पेस काय असेल बेटा? two numbers to be selected from 6. Okay, which is two numbers selected from 6. सहातले दोन उचलायचे ती सॅम्पल स्पेस रॅन्डमली नाही का. मग पहिला दुसरा हा पहिला पाचवा हा पहिला तिसरा असं इन दिस वे. सो ती जी पद्धत आहे बेटा कॉम्बिनेशनची काय आहे ती? इट विल बी आन्सर विल बी 6C2. आता ज्यांना हा फॉर्म्युला माहित नसेल NCR त्यांनी हा पाठ करा. n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. हे बेसिक आपल्याला लागतं बेटा. नाउ सर व्हॉट इज फॅक्टोरियल? बेटा हे जे फॅक्टोरियल नोटेशन आहे ना इन जनरल n फॅक्टोरियल फक्त गाडीला रिव्हर्स गिअर टाकायचं असं लक्षात ठेवायचं. n फॅक्टोरियल म्हणजे n च्या ऐवजी 5 4 3 काही पण 10 15 25 असू दे. n फॅक्टोरियल म्हणजे काय n इंटू त्याच्यापेक्षा एक लहान n-1 इंटू n-2 इंटू असा रिव्हर्स गिअर टाकत चालायचं चिक 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 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 1 पर्यंत यायचं. मग सपोज 3 फॅक्टोरियल असेल तर काय म्हणशील तू 3 गुणिले 2 गुणिले 1. आलं का लक्षात? 5 फॅक्टोरियल 5 4 3 2 1. 0 फॅक्टोरियल इज 1 एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. दिस इज द बेसिक विच विल बी नीडेड हिअर. मग बेटा 6C2 ला काय करू? NCR प्रमाणे 6 फॅक्टोरियल आपण R फॅक्टोरियल म्हणजेच 2 फॅक्टोरियल आणि 6 तनं 2 गेले 4 फॅक्टोरियल. ऍग्री? चला दिस इज इक्वल टू आता 6 गुणिले 5 गुणिले 4 फॅक्टोरियल असं लिहितो मी. 4 3 2 1 लिहिण्यापेक्षा अपॉन 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 1 इंटू 4 फॅक्टोरियल. वरच्या 4 फॅक्टोरियलला खालचा 4 फॅक्टोरियल लिहिला. 2 त्रिक 6 आणि 3 5 15. सो नंबर ऑफ द पॉइंट्स इन द सॅम्पल स्पेस विल बी 15. क्लिअर आहे? एकदा स्क्रीनशॉट घ्या. बेटा नंबर ऑफ यस आलाय आपल्याला. आता आपलं पुढचं टार्गेट आहे की रेंज सेट ऑफ एक्स. आपलं जो एक्स आहे ना तो आहे लार्जर ऑफ द टू नंबर्स ऑफ 10. तुम्ही 2 नंबर उचलताय बेटा त्याच्या सगळ्यात लोएस्ट काय 1. ठीक आहे ना. म्हणजे हा जो एक्स आहे हा 1 2 3 4 5 6 पैकी तुम्ही 2 बाहेर काढल्यास नंतर 1 तर कधीच नसणार आहे. कारण कोणतेही 2 उचला एक हा कायम लहानच आहे. एकाच्या कंपॅरिझन मध्ये 2 उचला 2 मोठा आहे. एकाच्या कंपॅरिझन मध्ये 3 मोठा आहे. एकाच्या एक हा कायम लहानच आहे. एक हा रेंज सेट मध्ये येऊ शकत नाही. आलं लक्षात? बच्चा हा जो एक्स आहे एक्स काय लार्जर नंबर ऑफ 10 आहे की नाही. एक्स हा लार्जर नंबर ऑफ 10
म्हणजे एक्सचा रेंज सेट काय असणार आहे? 1 अजिबात नसणार आहे. 2, 3, 4, 5, 6. 2, 3, 4, 5, 6. 50% काम झालं आपलं. एक्स आय पी आय पाहिजे असतात आपल्याला. एक्सच्या व्हॅल्यूज काय आल्या? त्यांच्या प्रोबॅबिलिटीज काढायच्या असतील मला. मला त्यासाठी केसेस कन्सिडर करावं लागतील बेटा आता. व्हेन एक्स इज 2, मग स्मॉलर नंबर विल बी 1. समजा एक नंबर उचललेला 2 आहे, तर 2 पेक्षा लहान आहे. समजा 3 उचलला, 3 लार्जर आहे, तर बेटा छोटे उरले 2. 4 ला लार्जर म्हणशील, तर 4 चा जोडीदार नेमका छोटा 3 आहे का 2 आहे का? अरे येस ऑर नो. 6 म्हणशील तर 6 ला जोडीदार 5, 4, 3, 2 1 पैकी कोण? गेटिंग? व्हिच मीन्स आय हॅव टू कन्सिडर फिक्स्ड केसेस. आता मी म्हणतो की बेटा व्हेन रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज 2. रॅन्डम व्हेरिएबल एक्स हे जर का 2 असेल बरं का, मग स्मॉलर विल बी, एक्स तर लार्जर आहे ना, स्मॉलर नंबर इज इक्वल टू, स्मॉलर नंबर काय असेल? एकच. कळालं की नाही कळालं? जेव्हा एक्स 2 आहे, तर स्मॉलर नंबर एकच असेल. अरे बेटा कळालं की नाही? 2 पेक्षा लहान तर 1 इज ओनली ना देअर. मग आता मी नंबर ऑफ एक्स इज इक्वल टू 2 असं लिहू का? की एकच नंबर शिल्लक आहे. आणि मग प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला माहितीये मला, बेसिक फॉर्म्युला. प्रोबॅबिलिटी ऑफ कोणाची? एक्स इज इक्वल टू 2 ची. काय म्हणू? नंबर ऑफ द एक्स इज इक्वल टू 2 अपॉन नंबर ऑफ द सॅम्पल पॉइंट्स. दिस इज द डेफिनेशन. मग बच्चा मला सांग, नंबर ऑफ एक्स इज इक्वल टू 2 इज 1, नंबर ऑफ द सॅम्पल पॉइंट्स आर 15. वी आर व्हेरी proper as far as definition is concerned. Probability of x equal to number of x equal to upon number of yes. Are you getting? For one number only, it will be 1 out of 15. ही झाली फर्स्ट केस. गेटिंग? एकदा स्क्रीनशॉट घ्या बेटा. व्हेन एक्स इज इक्वल टू 2, राईट. आता व्हेन एक्स इज इक्वल टू 3, व्हेन एक्स इज इक्वल टू 3, बेटा एक्स जर का 3 आहे, तर स्मॉलर नंबर काय होईल? 3 च्या अगोदर 2 आणि 1 आहे ना, राईट. सो कॅन आय से स्मॉलर नंबर काय असेल? 1 और 2, 1 किंवा 2, बरोबर का नाही? सो नंबर ऑफ एक्स इज इक्वल टू 3, नाही का? एक्स 3 असताना हाऊ मच विल बी नंबर बेटा? 1 किंवा 2? 2. येस ऑर नो? 2 ऑप्शन्स आर देअर. According to definition of the probability of x is equal to 3 will be number of x is equal to 3 upon number of the sample points. And by this definition, what will be answer beta? 2 out of 15. Similarly, when x will be 4, आता मला असं वाटतं तुम्ही डायरेक्टली लिहू शकता when x will be 4. बेटा स्मॉलर नंबर काय असेल रे? स्मॉलर 4च्या कंपॅरिझन मध्ये 1 और 2 और 3. 4च्या कंपॅरिझन मध्ये 1 किंवा 2 किंवा 3. सो यू आर हॅव्हिंग 3 ऑप्शन्स टू चूज. सो देअरफॉर नंबर ऑफ x is equal to 4 साठी how many numbers will be there to choose? 3 numbers. So probability of x is equal to 4 किती लिहिणार बेटा तू? 3 out of 15. Are you getting? Similarly, मी असं पुढे म्हणू, similarly probability of x is equal to 5 आणि probability of x is equal to 6 we can read. Right. 5 साठी 1 2 3 4 पैकी उचलणार तुम्ही. सो 4 out of 15 आणि 6 साठी 5 out of 15. ओके, भाग द्यायचा नाही, तसंच ठेवायचंय. इज दॅट क्लिअर? बेटा स्क्रीनशॉट घेतलेला आहे, सो मी आता हा पार्ट पुसतो. ठीक आहे. आता एक्स आपल्याला ऑलरेडी काढलेलं होतं आपण लार्जर वाला 2 3 4 5 6 आणि त्यांच्या रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी पण काढल्या. मग आता आपल्याला टेबल निघेल आपला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा टेबल. ठीक आहे. इथं काय म्हणू आपण? एक्स आहे. ओके. आणि इथं काय म्हणू? रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटीज पी आय. 2 3 4 5 आणि 6 आहे की नाही? कारण की आपला एक्स च्या व्हॅल्यूज घेत होता. मग 2 साठी एकच उरत होता, सो 1/15, इथं 2/15, 3/15, 4/15 आणि
5 by 15. We have already calculated all these values. Clear बेटा? हे काय आपण 3 साठी केलं होतं बघ, 2 by 15, 3 by 15, 4 by 15. येस or नो? चला मग आता आपल्याला काय विचारतो, फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. काय असते एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स? समेशन ऑफ ऑल एक्स आय पी आय, एक्स आय आणि पी आय चा गुणाकार. सो 2 into 1 by 15 plus 3 into 2 by 15 plus 4 into 3 by 15 plus 5 into 4 by 15 plus 6 into 5 by 15. मग बेटा याच्यात आला 1/15 कॉमन. मात काय राहील? 2 plus 3 plus 4 plus 5 plus 6. 2 आणि 3 5 आणि 4 9 आणि 5 14 आणि 6 20/15. 5 चोक 20 and 5 3 15. 4/3 is the final answer. Yes, screenshot. But question number 14 is, let x denote the sum of the numbers obtained when two fair dice are rolled. दोन डाय रोल केल्याच्या नंतर आपला जो x आहे तो आहे सम ऑफ द नंबर्स. काय आपला x? सम ऑफ द नंबर्स ऑब्टेन्ड. ओके, फाइंड स्टँडर्ड डिव्हिएशन. व्हेरी सिंपल क्वेश्चन. आता सॅम्पल स्पेस आपल्याला माहिती आहे, वेन टू डाइज आर रोल्ड. ओके, आय विल राईट इट ऑन द बोर्ड फर्स्ट. So beta, when two dice are rolled, this is the sample space. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 up to 6 1 6 2 66 4 6 5 6 6. Number of the yes, number of sample points किंवा number of the outcomes total किती आहेत बेटा? 36. हे आपल्याला माहिती आहे. आपला जो x आहे ती आहे सम ऑफ द नंबर्स. आपला x काय बच्चा? x is equal to, sorry, x is denoted as colon sum of the numbers. काय आपला x? Sum of numbers ऑन अप्पर फेस. क्लिअर बेटा? वरच्या फेस वरती असलेल्या नंबरची सम. ठीक आहे. मग आता ही लोएस्ट किती असेल बेटा? बघ ना, 1 1 2 आणि हायएस्ट किती असेल? 6 and 6 12. सो 2 3 4 5 अप टू 12 दिस कॅन हॅपन, राईट? सो आपला जो एक्स आहे ना त्याचा रेंज सेट काय असेल? तो काय काय व्हॅल्यू घेऊ शकतो? मिनिमम 2 3 4 5 6 येणार बघ सम. 7 8 9 10 11 up to 12. काय अडचण? मॅक्सिमम 6 बघ 12, मिनिमम 2. आणि यांच्यामध्ये एवढ्या भेटणारच आहेत आपल्याला. आर यू गेटिंग? आता डायरेक्टली मी टेबल लिहू का? कारण की आपल्या समोर सॅम्पल स्पेस ऑलरेडी आहे. काय करावं लागेल बेटा मला? मी व्हर्टिकली प्लॉट करतो, ड्रॉ करतो टेबल आता. एक्स आय पी आय. एक्स आय आणि इथं घेतो पी आय. ऍग्री? तर बेटा एक्सच्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 values I will need. So 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. चल मग 2 3 up to 12. ओके. हा, आता ही बेरीज. मग बेटा लक्ष दे बर का, x is 2 म्हणजे बेरीज 2 येते. बेरीज 2 येते. हे किती वेळा होत आहे? ह्या एकाच केस मध्ये होतंय ना, 1 and 1 2. बाकीची त्यापेक्षा मोठी आहे. एकदाच किती पैकी? 36. सो बच्चा व्हॉट विल बी प्रोबॅबिलिटी? 1 out of 36. व्हेरी इझी. बेरीज 3 होतीये. हे दोनच तर ठिकाणी पॉसिबल बेटा. हे बघ ना, एक म्हणजे 1 2 आणि दुसरा म्हणजे 2 1. दिस इज हॅपनिंग 2 times out of 36, राईट? चल मला सांग, x is 4 म्हणजे बेरीज 4 येते. हे कधी पॉसिबल आहे? 2 2 च्या केस मध्ये 1 3 3 1. येस ऑर नो? आता हे पुसतो मी. ओके बेटा, बेरीज 4 ही 2 आणि 2 4, 1 आणि 3 4, 3 आणि 1 4. बस. आर यू अंडरस्टँडिंग? Which means 3 times this will happen out of 36. बेरीज 5 येते.
बघ बरोबर डायगोनली चीक 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 1 आणि 4 5 2 आणि 3 5 3 आणि 2 5 4 आणि 1 5 1 2 3 4 टाइम्स आउट ऑफ 36 सापडलं का नाही बेटर लॉजिक. आता बघ बेरीज 6 येते डायगोनली बघ बरं आहे की नाही सगळ्यांची बेरीज 6 1 2 3 4 5 टाइम्स आउट ऑफ 36 बरं का. आपल्याला काय करावं लागेल बेटा नो इशू. ठीक आहे आता चला 7 वाले हे बघ हा बघ हे बरोबर आहे सगळ्यांची 7 येते 1 2 3 4 5 6 आउट ऑफ 36 8 बेरीज येणार आहे बरोबर आहे बघ हे 1 2 3 4 5 5 आउट ऑफ 8 5 आउट ऑफ 36 झालं. आता 9 बेरीज कोणाची येणार आहे बघ ना 6 आणि 3 9 5 आणि 4 9 4 आणि 5 9 3 आणि 6 9 राईट 1 2 3 4 आउट ऑफ 36 10 बेरीज कोणाची येणार आहे छीक 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 तिघांची आउट ऑफ 36 राईट. चला 11 6 5 5 6 विच मीन्स 2 आउट ऑफ 36 आणि 12 फक्त एकाचीच 1 आउट ऑफ 36 लॉजिक समजलं बेटा. आता आपल्याकडे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा टेबल आहे सो इट इज व्हेरी इझी फॉर अस टू कॅल्क्युलेट एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डिव्हिएशन. सो बच्चा एक्सपेक्टेड एकदा हे पुसू का स्क्रीनशॉट घ्या आता एकदा हे पुसतो मी. सो बेटा आपल्याकडे आता हा डिस्ट्रीब्युशन टेबल आहे सो एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स काय असते समेशन ऑफ ऑल एक्स आय पी आय. मग चला 2 into 1/36 थोडस स्मार्ट वर्क आता आपण करू 1/36 सगळीकडे कॉमन आहे बेटा येस ऑर नो. आता आपली सफिशियंट प्रॅक्टिस झालेली आहे. मग 2 into 1 राईट 2 प्लस 3 into 2 6 प्लस 4 into 3 is 12 प्लस 5 चोक 20 प्लस 6 पंचे 30 प्लस 42 प्लस 8 पंचे 40 प्लस 9 चोक 36 प्लस 10 गुणिले 3 30 प्लस 11 दुने 22 प्लस 12 क्लिअर आहे बेटा. सो 1/36 इंटू ब्रॅकेट ही बेरीज किती होईल आता 2 आणि 6 8 आणि 12 20 20 40 आणि 30 70 आणि 42 112 आणि 40 152 आणि 36 188 आणि 30 218 आणि 22 240 आणि 12 252. ओके सो बेटा दिस इज इक्वल टू 18 ने जर भाग दिला तर 18 दुने 36 18 एक 18 आणि 18 चोक 72 बेसाते 14. सो बच्चा एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स इज 7. ओके वी हॅव कॅल्क्युलेटेड एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. आता आपल्याला व्हॅरियन्स काढायचा असतो त्यासाठी आपल्याला लागतो एक्स आय चा स्क्वेअर म्हणून मी काय करतो बेटा एक कॉलम इथं अजून एक घेतो फॉर एक्स आय स्क्वेअर. ठीक आहे चला एक्स आय चा स्क्वेअर बेटा एक्स आय स्क्वेअर 2चा 4 3चा 9 4चा 16 5चा 25 6चा 36 7चा 49 8चा 64 9चा 81 10चा 100 11चा 121 आणि 12चा 144. ठीक आहे चला आता हे पुसू का मी स्क्रीनशॉट घ्या. हा आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स 7 आलेली आहे. वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग व्हेरियन्स ऑफ एक्स. मग त्याचं रूट घेतलं की स्टँडर्ड डिव्हिएशन येऊन जाईल. व्हेरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय बच्चा एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स
ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर काय बेटा, समेशन ऑफ ऑल एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स आहे 7 त्याचा स्क्वेअर. चला ही सगळी सम करा, एक्स आय स्क्वेअर आणि पी आय ची. वन्स अगेन वी विल डू द स्मार्ट वर्क. 1/36 घेणार आपण कॉमन घेतला आणि मल्टिप्लाय करा. 4 into 1 विल बी 4 प्लस 9 दुने 18 प्लस 16 गुणिले 3 48 प्लस 25 चोक 100 ओके प्लस 36 गुणिले 5 36 प्लस 6 गुणिले 49 54. चला 5 24 आणि 5 29 प्लस 5 गुणिले 64 5 चोक 20 चला 2 32 प्लस 4 गुणिले 81 4 1 4 4 8 32 प्लस 3 गुणिले 100 विल बी 300 2 गुणिले 121 एक पे पे 4 आणि बे पे 1 गुणिले 144 विल बी 144 ऍग्री. हा आणि वजा हे सगळ्याच्या नंतर करायचं बेटा 7चा स्क्वेअर आहे 49 इज इक्वल टू ही सगळी बेरीज येते 1974 1974 अपॉन हे 36 आणि हा बघा मायनस 49. ठीक आहे. सो बच्चा व्हेरियन्स ऑफ एक्स ओके आफ्टर कॅल्क्युलेटिंग व्हेरियन्स ऑफ एक्स ची व्हॅल्यू बिकम्स 35/6. ओके आय एम रायटिंग आन्सर डायरेक्टली 35/6. हा आला व्हेरियन्स. सो बच्चा स्टँडर्ड डिव्हिएशन इथे मॅनेज करतो. स्टँडर्ड डिव्हिएशन काय असतं बेटा, अंडर रूट व्हेरियन्स ऑफ एक्स which will be under root 35/6 and we can calculate using log table आणि बच्चा value becomes 2.42. clear है? I hope you have understood. ठीक है, घ्या स्क्रीनशॉट.